नमस्कार मित्रांनो, आज आपण डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर कनेक्शन शिकणार आहोत. हा नवीन चॅप्टर. आता कनेक्शन मध्ये दोन असतं, एक वेल्डिंग जॉईंट असतं आणि एक बोल्ट असतं. हा तर मग आता इकडे बघा, स्टील स्ट्रक्चर कनेक्शन मध्ये सगळ्यात पहिले आपण टाइप्स ऑफ कनेक्शन बेस्ड ऑन जॉईनिंग मेथड, तीन टाइपचे कनेक्शन असते. एक आता सांगितलं मी दोन, पण अजून एक रिवेटेड पण असतं. ते रिवेटेड आता वापरत नाही. बोल्ट कनेक्शन, वेल्डेड कनेक्शन आणि रिवेटेड कनेक्शन. बोल्ट कनेक्शन, वेल्डेड कनेक्शन आणि रिवेटेड कनेक्शन. दीज आर मोस्ट कॉमन टाइप्स ऑफ कनेक्शन ड्यू टू देअर फ्लेक्सिबिलिटी अँड इज ऑफ असेंबली. बोल्टेड कनेक्शन असेंबली करायला, डिसेंबल करायला सोपं जातं, फ्लेक्सिबल असतं, इकडून तिकडे नेता येतं, मोठे मोठे इक्विपमेंट लागत नाही त्याला, त्याच्यामुळे ते एकदम चांगलं आहे. नंतर वेल्डेड, दीज आर क्रिएटेड बाय मेल्टिंग अँड फ्युजिंग ऑफ स्टील पीसेस टुगेदर. हा स्टील पीसेस जे असते त्याला मेल्ट करून, फ्यूज करून, वेल्डिंग माहिती आहे तुम्हाला, वेल्डिंग करून आणि जोडून प्रेशर देऊन तयार करते. यांचं डिसेंबल करणं अवघड असतं. हे स्ट्रॉंग असतं पण डिसेंबल करणं काय असतं यांचं अवघड असतं. नंतर रिवेटेड कनेक्शन, दीज आर हिस्टॉरिकली कॉमन बट नाव डेज रिअरली यूज. तुम्हाला माहिती आहे जुन्या प्रकारचे जर तुम्ही पलंग बघतात तर रिवेटेड जॉईंट असते आणि त्याची डिसेंबली करणं डिफिकल्ट आहे, त्याच्यामुळे हे जास्त करून आता वापरत नाही. आता टाइप्स ऑफ बोल्ट, टाइप्स ऑफ बोल्ट मध्ये दोन प्रकारचे बोल्ट आहे मित्रांनो, एक ब्लॅक बोल्ट आणि एक हाय स्ट्रेंथ बोल्ट. तर आता बघा ब्लॅक बोल्ट, तर ब्लॅक बोल्ट मध्ये हे जे असतं, हे हे इथून ते इतका जो एरिया आहे त्याला म्हणतो आपण शँक. हा आणि हे इथून ते इतकी जी लेंथ आहे त्याला म्हणतो थ्रेड. ही शँक लेंथ असती, ही थ्रेड लेंथ असती आणि ही टोटल लेंथ असते. हे जे असतं बोल्टचं हेड असतं. काय असतं बोल्टचं हेड, आणि हे डी जे असतं नॉमिनल डायमीटर ऑफ बोल्ट असतं. जो बोल्टचा हेड आहे तो 1.65 टाइम्स ऑफ द डायमीटर असतो. बोल्ट हेड काय असतो 1.65 टाइम्स. हा तर याच्या डायमीटरच्या 1.65 टाइम्स असतो. एल म्हणजे लेंथ असते. आता ब्लॅक बोल्ट हा कशाने बनलेला असतो, जास्त करून माइल स्टील रॉड्सचा बनलेला असतो. ब्लॅक बोर्ड कशाचा बनलेला असतो, माइल स्टील, माइल स्टीलचा बनलेला असतो. आता इकडे बघा, हे कुठं वापरते, मेनली यूज इन लाईट स्ट्रक्चर. हा लाईट स्ट्रक्चर्स मध्ये वापरते. हा जास्त डायनामिक लोडिंग मध्ये आणि इम्पॅक्ट फटिंग मध्ये हे वापरत नाही, कारण की माइल स्टीलचं बनलेलं असते, फैलण्याचे चान्सेस असते म्हणून. हा आता ऍडव्हान्टेजेस ऑफ ब्लॅक बोल्ट ओव्हर द रिवेटेड बोल्ट ऑर वेल्डेड बोल्ट. इट रिक्वायर सिंपल टूल्स अँड अनस्किल्ड लेबर. बोल्टिंगला सिंपल टूल्स आणि अनस्किल्ड लेबर लागते, जास्त हे लागत नाही याला बोल्टिंग करायला. नंतर नो स्पेशलाइज इक्विपमेंट इज रिक्वायर्ड. जसं वेल्डिंग मध्ये मशीन्स लागतात तसं इथं मशीन्स बिशीन्स काही लागत नाही. इट इज नॉइजलेस, आवाज जवळपास नसतो. नंतर ऍज सुन ऍज द बोल्ट्स आर टायटन द कनेक्शन स्टार्ट सपोर्टिंग लोड्स. जसं जसं तुम्ही लोड्स लावता ते कनेक्शन आपोआप सपोर्ट देतो. म्हणजे एक कनेक्शन जरी लावलं, बोल्ट टाकून ठेवलं, टाईट केलं, ते बरोबर जरा टक धरतं. लक्षात. नंतर लॅब्स ऑफ टाइम ऑफ कुलिंग इज नॉट रिक्वायर्ड. आता वेल्ड इथं काही गरम करतच नाही आपण, म्हणून कुलिंग साठी टाइम लागत गरजच नाही. प्रोग्रेस ऑफ वर्क इज फास्ट आणि इट इज इझी टू डिसेमेंटल. सगळ्यात महत्वाचं डिसेंबली करणं सोपं आहे. नंतर इट इज इझी टू डिसेमेंटल अँड रिटर्न रियूज द मटेरियल. आता डिसएडव्हान्टेज ऑफ बोल्टेड कनेक्शन ओव्हर वेल्डेड कनेक्शन. डिसएडव्हान्टेज काय, बोल्टेडची कॉस्ट जास्त असते. बोल्टेडची कॉस्ट काय असते, जास्त असते. ड्यू टू व्हायब्रेशन बोल्ट्स आर लाईकली टू लूजन. जर व्हायब्रेट झालं तर बोल्ट काय होते, लूज होते. नंतर टेन्साईल स्ट्रेंथ इज रिड्युस्ड कन्सिडरेबली ड्यू टू बोल्ट होल्स. जे होल्स असते ना, आपण बोल्ट मारायसाठी, बोल्ट बसवायसाठी मारतो, त्याच्यामुळे टेन्साईल स्ट्रेंथ कमी होते. नंतर ओव्हरऑल वेट ऑफ द स्ट्रक्चर इज इन्क्रीज ड्यू टू वेट बोल्ट. टोटल वेट जे स्ट्रक्चरचं ते वाढतं बोल्ट्समुळे, वेटेड बोल्टमुळे. बस एवढंच लिहायचं. नंतर दुसरा असतो, कोणता बोल्ट असतो दुसरा, हाय स्ट्रेंथ बोल्ट. हाय स्ट्रेंथ बोल्टचे ऍडव्हान्टेज,
इट डज नॉट अलाउ स्लीप बिटवीन द कनेक्टेड मेंबर्स. स्लीप होत नाही. काय होत नाही? हा स्लीप होत नाही. हा स्लीप बिटवीन द कनेक्टेड मेंबर. लोड्स आर ट्रान्समिटेड बाय फ्रिक्शन ऑन. फ्रिक्शननेच लोड ट्रान्सफर होतो. अलग ड्यू टू हाय स्ट्रेंथ लेस नंबर ऑफ बोल्ट्स आर रिक्वायर्ड. हा स्ट्रेंथ चांगली असल्यामुळे काय होतं? कमी बोल्ट्स लागते. नंतर देअर इज अ नो नॉईज पोल्युशन. नॉईज पोल्युशन नसतं. डिफॉर्मेशन इज मिनिमायझर. हे पहा माइल्ड स्टील मध्ये डिफॉर्मेशन होत, पण याच्यामध्ये हाय कार्बन स्टील असतं म्हणून डिफॉर्मेशन होत नाही. अल्टरेशन कॅन बी डन. अल्टर करतायत. लक्षात. हे झाले तुमचे ऍडव्हान्टेज ऑफ हाय स्पीड बोल्ट. आता पुढचं टाइप्स ऑफ जॉईंट्स. हा टाइप्स ऑफ जॉईंट. टाइप्स ऑफ जॉईंट. टाइप्स ऑफ जॉईंट मध्ये काय असतं? लॅप जॉईंट, बट जॉईंट. बघा टाइप्स ऑफ जॉईंट दोन टाइपचे जॉईंट्स आहे. एक लॅप जॉईंट आणि एक बट जॉईंट. बघा तर लॅप जॉईंट मध्ये काय असतं माहिती का? हा प्लेट इकडे बघा. वेन वन मेंबर इज प्लेसड अबव द अदर. हे पहा एक मेंबर दुसऱ्या मेंबरवर प्लेस. हा आणि अदर अँड बोथ आर कनेक्टेड बाय मीन्स ऑफ बोल्ट्स किंवा वेल्डिंग मध्ये ते जॉईंट असतं. हा जर हे वेल्डिंग करून जर केलं तर वेल्डेड जॉईंट, आणि जर बोल्ट फिट करून केलं बोल्ट याच्यात तर बोल्टेड जॉईंट. म्हणजे फक्त लॅप म्हणजे काय? एकावर एक. लॅप म्हणजे काय? एकावर एक. ही प्लेट एक याच्यावर आहे प्लेट. अलग हे लॅप जॉईंट. एवढं लक्षात ठेवायचं. लक्षात काय? वेन वन मेंबर इज प्लेस्ड अबव द अदर अँड बोथ आर कनेक्टेड बाय मीन्स ऑफ बोल्ट्स हा और वेल्ड, द जॉईंट इज नोन एज अ लॅप जॉईंट. समजलं? हे पहा आणि या दोघांमधलं याच्या सेंटर पासून ते याच्या सेंटर पर्यंत जो डिस्टन्स, याच्या सेंटर पासून ते याच्या सेंटर पर्यंत जो डिस्टन्स असतो त्याला म्हणते पिच. पिच ऑफ द बोल्ट विचारते बरं का. हा ह्या होलच्या सेंटर पासून ते या सेंटर पर्यंत डिस्टन्स असतो त्याला म्हणते पिच. पिच डिस्टन्स. हा नंतर झिगझॅग. हे पहा हे जे आहे ना सरळ आहेत एका लाईनीत, आणि झिगझॅग म्हणजे माग. आणि जो झिगझॅग बोल्ट मधला जो डिस्टन्स असतो त्या इथून ते इतका त्याला म्हणते गेज डिस्टन्स. त्याला काय म्हणते? गेज डिस्टन्स. द बट जॉईंट. इफ द इन बट जॉईंट द प्लेट्स टू बी कनेक्टेड shall butt against each other and connected by providing cover plate on one side or both side. बघा हे असं हे एक प्लेट आहे, ही एक प्लेट. इथं तुम्ही असं केलं बट असं जोड, त्याला म्हणतो बट जॉईंट. मग हे सगळीकडे ते आपल्याला तसंच वापरायचं कुठे. हा बट जॉईंट. हले ही एका प्लेटनी बट जॉईंट आहे, दोन्ही प्लेटनी बट. समजलं? हा इन अ बट जॉईंट द प्लेट्स टू बी कनेक्टेड shall butt against each other and connected by providing cover plate. ही कव्हर प्लेट. हा on one side or both side. लक्षात. इट्स कॉल्ड एज अ सिंगल कव्हर बट जॉईंट आणि इट्स डबल कव्हर. हे खूप महत्वाचं आहे. लगेच आपण फेल्युअर पाहू. तीन टाईपचे फेल्युअर असते मित्रांनो. एक शिअर फेल्युअर, एक टेन्साईल फेल्युअर आणि एक बेरियर फेल्युअर. ते एक्सप्लेन करतोय पाच. ते एक्सप्लेन करतो लगेच. बघा मित्रांनो आता शिअर फेल्युअर बघूया आपण प्लेटचं आणि बोल्टचं. तर शेअर फेल्युअर मध्ये काय होतं? पहिलं शेअर फेल्युअर हा हे सिंगल शेअर. हे पहा असा बोल्ट असतो, हे असं या दोन प्लेट आहे आणि हा बोल्ट आहे. हा लक्ष द्या इकडे. या दोन प्लेट आहे आणि हा बोल्ट आहे. तर जर शेअरअप मुळे तुटला म्हणजे शेअरअप मुळे इकडं लोड आणि इकडं लोड अप्लाय केल्यामुळे हे पहा याचा ऍक्सिस चेंज होईल. चेंज होईल ना. हा म्हणजे हे शेअर फेल्युअर ऑफ द बोल्ट. हा हे डबल शेअर. हे 4 मार्काला खूप वेळेस विचारलेलं डायग्राम. हे डबल शेअर. हा आणि प्लेट
याच्यात फक्त काय लिहायचं माहिती का, सिम्पल लँग्वेज मध्ये, जर जी फॅक्टर्ड व्हॅल्यू जे ती नॉर्मल व्हॅल्यू पेक्षा जर जास्त झाली, आले म्हणजे डिझाईन व्हॅल्यू पेक्षा जास्त झाली, तर हे शेअर मध्ये फेल होत. जी पाहिजे हा परमिसेबल पेक्षा जर एखादी गोष्ट जास्त झाली तर शेअर मध्ये फेल होतं असं म्हणायचं बोल्ट. आणि याच्यात काय म्हणायचं, जर प्लेटची स्ट्रेंथ ही बोल्ट पेक्षा कमी असली तर मग शेअर मध्ये प्लेट फेल होती. प्लेट, ती प्लेट असतील ज्याच्यावर आपण बोल्ट फिट करतो, ती प्लेट फेल होती, ही अशी फेल होती. ही डायग्राम काढायची. आलं. नंतर पुढचं, टेन्शन ऑर टिअरिंग फेल्युअर ऑफ द प्लेट. हा बोल्ट, पहिले इथं प्लेट दिलेलं बोल्ट वर ये. हा इथं पण जर डिझाईन व्हॅल्यू परमिसिबल पेक्षा जर जास्त झाली, हा जी व्हॅल्यू आहे आपली ती जर परमिसिबल पेक्षा जर जास्त झाली स्ट्रेसची व्हॅल्यू, तर हे टेन्शन मध्ये तुटत. कशात तुटतं हे? टेन्शन मध्ये. हे दोन बाण दाखवणं महत्वाचं. बोल्ट कशात तुटतो? टेन्शन मध्ये. आणि हे इथं बघा प्लेट कशी तुटती? टिअरिंग मध्ये. इथे तुटत कधी पण कोणतीही गोष्ट कुठे तुटत असते माहिती का? विकेस्ट सेक्शन. कुठे तुटती? विकेस्ट सेक्शनला. तर प्लेटचं वीक कुठं पॉईंट राहील? जिथं होल आहे तिथं. प्लेटचा वीक पॉईंट कुठं राहील? जिथं होल आहे तिथं. तर मग टेन्शन अप्लाय केल्यामुळे इथं फेल्युअर होईल. ही सगळी जी काळजी असते मित्रांनो आपल्याला, ह्याच्यासाठी आपण डिझाईन करतो की हे तुटू नये म्हणून. तुटल्यास काय नुकसान होऊ शकतं तुम्हाला माहिती. हे काय तुम्हाला प्रॅक्टिकली बघायला भेटत नाही कुठं तुटत कुठं. हे थेरॉटिकल आहे ना, हे तुटू नये म्हणून चालतं. याचं फक्त तुम्हाला अॅनिमेशन बघायला भेटलं. तर हे प्लेट, आता प्लेट पण कधी फेल होती? जर बोल्ट पेक्षा याची स्ट्रेंथ कमी असते प्लेट. तर पुढचं, हे बेअरिंग फेल्युअर. बिअर करणे म्हणजे लोड उचलणे. हा लोड उचलायला ही अशी फेल होते. हे जे प्लेटचा पूर्ण भार इकडून आणि इकडून पडतो, प्लेटचा जो भार पडतो त्याच्यामुळे ही प्लेट जे इथं इथे बोल्ट इथून, त्यावेळेस इथं पण तेच लिहायचं, जी व्हॅल्यू आहे आपली ती जर परमिसिबल पेक्षा जास्त झाली तर बोल्ट बेअरिंग मध्ये तुटतो. आलं. हा नंतर हे बेअरिंग मध्ये इथं कसं तुटतं, हे पहा सहन करावं लागतं असतं. ही जे प्लेट आहे इथं बिअर करते ना लोड, प्लेट कुठे लोड करते? बिअर या होलच्या ठिकाणी. मग होलच्या ठिकाणी क्रश होतं, क्रश घासल्या जातं. तो क्रश म्हणजे इथं बिअर मध्ये तुटतो. इथं बिअर मध्ये तुटतात. ही बिअरिंग ऑफ द प्लेट. नंतर आता फॉर्म्युले बघा, डिझाईन फॉर्म्युले. डिझाईन स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. हा इकडे बघा मित्रांनो, VNSP. VNSP म्हणजे नॉमिनल स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. नॉमिनल स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट, शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट म्हणजे लोड कसा काढायचा. याचा फॉर्म्युला काय? FU अंडर रूट ऑफ 3 इन ब्रॅकेट ANB प्लस NS ASB. डेरिव्हेशन काही नाही. तर ASB म्हणजे काय? नॉमिनल प्लेन शँक एरिया. शँक दाखवले तुम्हाला. हे जे असतं शँक इथून ते अलग, त्याचा एरिया, त्याचं डायमीटर असेल, त्याचा एरिया काढता येत. नंतर हे थ्रेड्स असतात पुढे पण लागणार. याचे फॉर्म्युले व्यवस्थित रट्टा मारले, प्रॉब्लेम खूप सोपे. नॉमिनल प्लेन शेक एरिया ऑफ द बोल्ट. ANB म्हणजे नेट शेअर एरिया ऑफ द बोल्ट ऍट थ्रेड्स. थ्रेड्स दाखवले तुम्हाला आता. नंतर FU म्हणजे अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. स्ट्रेंथ ऑफ बोल्ट दिलेले असते, अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. हा NN म्हणजे नंबर ऑफ शेअर प्लेट्स विथ थ्रेड्स. विथ थ्रेड्स आणि हे विथआउट थ्रेड्स. NBN म्हणजे नंबर ऑफ शेअर प्लेट. मी तुम्हाला फिगर मध्ये दाखवतो. नंबर ऑफ शेअर प्लेट्स जास्त करून व्हॅल्यू दिलेले असतात. नंबर ऑफ शेअर प्लेट्स विथ थ्रेड्स, नंबर ऑफ शेअर प्लेट्स विथआउट थ्रेड्स. समजलं? NS आणि NN हा फॉर्म्युला. आता डिझाईन शेअर स्ट्रेंथ. डिझाईन शेअर स्ट्रेंथला काय करायचं? फक्त पार्शियल सेफ्टी फॅक्टरने डिवाइड करायचं. डिझाईन स्ट्रेंथला काय करायचं? पार्शियल सेफ्टी फॅक्टरने डिवाइड करायचं. म्हणजे ह्याच फॉर्म्युलेला फक्त 1.25 ने डिवाइड करायचं. 1.25 हे पार्शियल शेअरिंग फॅक्टर आहे फॉर बोल्ट. त्यासाठी बोल्टसाठी, बोल्ट मटेरियल. गॅमा MB म्हणजे पार्शियल सेफ्टी फॅक्टर असतं ना, त्यांनी डिवाइड करायचं.
म्हणजे डिझाईन लोड, डिझाईन शिअर स्ट्रेस, ही नॉमिनल शिअर स्ट्रेस, ही डिझाईन. समजलं? नंतर कधी कधी 6 वर्षाला असं विचारू शकते फेल्युअर विथ फॉर्म्युले लक्षात. नंतर बोल्ट्स इन टेन्शन, बोल्ट्स इन टेन्शन मध्ये TNTB हा इथं नॉमिनल, एन म्हणजे नॉमिनल, नॉमिनल टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट, नॉमिनल टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट हा TNTB 0.9 FUBAN हा इज ग्रेटर दॅन FYBASB YFB अपॉन आपलं गॅमा FB अपॉन गॅमा एम. हे तुम्हाला मी फॉर्म्युलेच्या वेळेस सध्या जास्त लिहून ठेवायचं, तुम्हाला प्रॉब्लेम जे सांग इथं पण फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड केलं तर हा डिझाईन होत TB म्हणजे फॅक्टर टेन्साईल लोड. लक्षात तुम्हाला एरिया तर माहिती आहे, नेट टेन्साईल एरिया हा नेट हे नाही झालं. ASB शेक एरिया माहिती आता झालं ASB. आणि FUB म्हणजे अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेस ऑफ द बोल्ट आणि FYB म्हणजे यील्ड स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. FY म्हणजे कोणती असते यील्ड, यील्ड म्हणजे तुटायचं आणि यू म्हणजे अल्टिमेट म्हणजे मॅक्सिमम. फॉर्म्युले रट्टा मारा व्यवस्थित. नंतर बोल्ट इन बेअरिंग हे लिहायची गरज नाही पहिलं, हा इथून लिहायचं. हा नॉमिनल बेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट 2.5 KB DTPFU. KB इथं दिलेलं असतं किंवा याने काढ, कसं काढायचं प्रॉब्लेमच सांग. आणि यालाच जर तुम्ही फॅक्टर ऑफ सेफ्टीने जर डिवाइड केलं 2.5 KB DTPFU डिवाइडेड बाय 1.25 म्हणजे सेफ्टी फॅक्टर तुम्हाला काय भेटतो डिझाईन बेअरिंग स्ट्रेंथ. कोणची भेटते डिझाईन बेअरिंग स्ट्रेंथ. त्याच्यातलं DO म्हणजे डायमीटर ऑफ द बोल्ट होल, होलचं डायमीटर, हा बोल्टचं डायमीटर म्हणजे D, होल म्हणजे ज्याच्यात बोल्ट टाकणार त्याचं डायमीटर DO, D म्हणजे नॉमिनल डायमीटर ऑफ बोल्ट. FUB जे अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट आता बघितले आपण. FU म्हणजे अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ द प्लेट, प्लेट बी नसेल तर प्लेट, बी असेल तर बोल्ट, अरे प्लेट आणि बोल्ट. TP थिकनेस ऑफ कॉन्सन्ट्रेटेड प्लेट्स, कनेक्टेड प्लेट, हा प्लेटची कनेक्टेड प्लेटची थिकनेस. आणि ई आणि पी काय असतं एंड आणि पीच डिस्टन्स, याच्यासाठी हे काढायसाठी KB काढायचं. ते प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला पॉप लक्षात. समजलं का? हे झालं बोल्ट इन बेअरिंग. उद्या याचे आपण प्रॉब्लेम सॉल्व. समजलं? धन्यवाद.